भूमिपुत्रांच्या मुळावर बांगलादेशी. कोळी बांधवांवर बांगलादेशींची भाईगिरी. भाऊच्या धक्क्यावर कोळी बांधवांनाच धक्का. सात बेटांच्या बनलेल्या या मुंबईचे मूळ भूमिपुत्र हे कोळी बांधव. मासेमारी करून उदरनिर्वाह हा कोळी बांधवांचा शेकडो वर्षांचा व्यवसाय. मात्र सध्या या मुंबईच्या मूळ नागरिकांच्या मुळावर बांगलादेशी उठले. होय, तुम्ही जे ऐकताय ते अगदी सत्य आहे. मराठमोळ्या मुंबईतील प्रसिद्ध अशा भाऊच्या धक्क्यावर बांगलादेशी बांडगुळ उगवली असून त्यांनी आपल्या दहशतीनं कोळी बांधवांना बेजार केलाय. भाऊच्या धक्क्यावर नेमकं काय घडतंय पाहूया. भाऊच्या धक्क्यावर बांगलादेशींनी थाटला व्यवसाय. कोळी बांधवांच्या जागा बांगलादेशींनी बळकावल्या. बांगलादेशींची कोळी बांधवांवर दमदाटी करत दादागिरी. कोळी बांधवांना व्यवसाय करण्यास अनेक अडचणी. गेल्या अनेक दिवसांपासून मराठी कोळी बांधवांना ही बांगलादेशी त्रास देत असल्याचं समोर आलं. मात्र आतापर्यंत त्यांच्या विरोधात ठोस कारवाई न झाल्यानं या सर्व कोळी बांधवांनी बंदरे आणि विकास मंत्री नितेश राणेंकडे आपल्या व्यथा मांडल्या आणि त्यानंतर नितेश राणेंनी भाऊच्या धक्क्याला भेट देत या बांगलादेशींना आपल्या शब्दात कडक दम भरलाय. भाऊच्या धक्क्यावर या भागावर इथे व्यवसाय किंवा मच्छी विकण्याचा व्यवसाय, अन्य कुठलाही व्यवसाय फक्त हिंदूंनाच करण्याची मुभा आहे. कुठलाही बांगलादेशी नाही, रोहिंग्या इथे त्यांना करण्याची परवानगी नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदू समाजालाच प्रत्येक गोष्टीचा अधिकार आहे. सर्व धर्म समभाव नावाची जे काही टेप रेकॉर्डर आहे आम्ही मानत नाही. इथे हा हिंदूंचा राष्ट्र आहे, हिंदूंनाच प्राधान्य मिळणार ही सरळ स्पष्ट भूमिका आहे. एकीकडे सरकारची बांगलादेशींना देशातून हुसकावून लावण्याची मोहीम सुरू आहे, तर दुसरीकडे हेच बांगलादेशी राजरोसपणे मुंबईत वावरतायत आणि मराठी माणसाच्याच मुळावर उठलेत. त्यामुळे आता या बांगलादेशींचा ताबडतोब बंदोबस्त करण्याची वेळ आली आहे, इतकं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.